नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली अंकुशला म्हणत असते की सर, ज्या पद्धतीने इथे शिवांगीचा खून करण्यात आलाय, त्या खुन्याने ज्या पद्धतीने शिवांगीचा गळा कापलाय ना सर, ती पद्धत एकतर डॉक्टरांना माहिती असते, नाहीतर एकतर एका पोलीस अधिकाऱ्याला माहिती असते, नाहीतर पोलीस खात्याशी ज्या लोकांचा संबंध असतो त्यांना माहिती असते आणि त्याच पद्धतीने इथे शिवांगीचा गळा कापण्यात आलेला आहे. सर, इथे आता आर्मीमध्ये जे लोक असतात त्यांनासुद्धा या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जातं ना, म्हणजे गोळी काढण्यासाठी असू दे किंवा ज्या पद्धतीने गळा कापण्यात असू दे, त्यांनासुद्धा या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जातं. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की अगदी बरोबर. तेव्हा मलासुद्धा असंच वाटतंय की पोलीस खात्याशी या व्यक्तीचा काही ना काहीतरी संबंध असावा. त्यानंतर अंकुश म्हणत असतो की आणि ह्या वेळेला आपल्याला चांगलंच फसवण्यातसुद्धा आलं, कारण आपल्या खबरीने जी आपल्याला माहिती दिली होती ना, की त्याने शिवांगीला पनवेल हायवेजवळ कुठेतरी बघितलं म्हणून, ती माहितीसुद्धा आपल्या खबरीने आपल्याला खोटी दिली होती या वेळेला. म्हणजे त्याने सुद्धा आपल्याबरोबर गद्दारी केली. आणि आपण जे काही प्लॅनिंग करत होतो तिथपर्यंत पोचायला, म्हणजे शिवांगीला पकडण्यासाठी आपण जे जे काही प्लॅन करत होतो ना, ती सगळी माहिती अगदी तशी ना तशी त्या व्यक्तीपर्यंत पोचत होती. म्हणजे ती व्यक्ती कुणीतरी आहे ना, ती आपल्या डिपार्टमेंटमधलीच आहे. त्याच्यामुळे आपण जे काही प्लॅनिंग करतोय, ही सगळी तशी ना तशी माहिती त्या शिवांगीपर्यंतसुद्धा पोचत होती आणि तिच्या बहिणीपर्यंत, म्हणजे त्या मास गर्लपर्यंतसुद्धा पोचत होती, जिने त्या शिवांगीचा खून केलेला आहे. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, आपला खबरी म्हणजे लाल्या ना सर? तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, हो लाल्याच आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, जातो आणि बघतो त्याला, त्याला इथे चांगल्या पद्धतीने घेऊनच येतो. त्यानंतर क्रिश जातो आणि म्हणतो, काय लाल्या, काय काम करतोस रे तू? खूपच छान पद्धतीने इथे पोलिसांची मदत करत असतोस. या वेळेला सुद्धा नाही का, तुझा तर सत्कारच केला पाहिजे, कारण तू त्या शिवांगीची माहिती दिलीस ती की ती पनवेलमध्ये आहे. तुला माहिती आहे त्याचा खूप फायदा झाला. पनवेलमध्ये पकडलं ना तिला, त्याच्यामुळे पोलिसांनी तुझा सत्कार करायचं ठरवलंय. सरांनी बोलावलंय तुला डिपार्टमेंटला. तिथे तुझ्या स्वागताची सगळी तयारी करण्यात आली आहे. तेव्हा इकडे आता लाल्या म्हणत असतो, अच्छा, माझ्या स्वागताची तयारी एवढ्या वर्षात कधी झाली नाही आणि आता होतीये का? ती माझ्या रस्त्यामध्ये असे फूल वगैरे टाकले जाणार आहेत वाटतं, आणि तुमच्या डिपार्टमेंटमधल्या त्या बायका आहेत ना, त्या हवालदार मॅडम, त्या माझ्यावरती असं फूल टाकणार आहेत का? तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, अगदी बरोबर. तुझ्यावरती फुलं उधळण्यासाठी तिथे आता सगळेजण तयार आहेत. इथे अंकुश सरांनी तर रेड कार्पेटसुद्धा टाकून ठेवले. तुला चालण्यासाठी, स्वागत करायचं आहे ना तुझा, सत्कार करायचा आहे सत्कार. तेव्हा तुझ्यावरती आता ते असतं ना अत्तराचे फवारे, ते सुद्धा सोडले जाणार आहेत. चल माझ्याबरोबर तू पोलीस स्टेशनला चल. तेव्हा इकडे लाल्या म्हणतो, मी कुठेही येणार नाही आहे, आणि तो क्रिशला धक्का देतो, त्याला खाली पाडतो आणि लगेचच तिथून पळ काढतो. तेव्हा इकडे लाल्या पळत असताना समोरून एक गाडी येते, लाल्याला उडवून निघून जाते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, लाल्या जमिनीवरती कोसळतो, त्याला मार लागलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे क्रिश धावत पळत येतो आणि म्हणत असतो की लाल्या, लाल्या, अरे काय झालं? कोण होतं ते सांग बरं, नाव सांग. तेव्हा इकडे लाल्या म्हणतो की मला माफ करा, मी काही केलं नाही आहे क्रिश साहेब, मी खरं सांगतो, मी काही केलं नाही. ती आली होती माझ्याकडे, तिने मला खूप सारे पैसे दिले आणि खोटं बोलायला सांगितलं. मी काही नाही केले क्रिश साहेब. तेव्हा इकडे आता तिचं नाव काय होतं असं विचारल्यानंतर, पोलीस पोलीस आणि खूप डेंजर आहे ती, असं म्हणाल्यानंतर लाल्याने सुद्धा आता जीव सोडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, हे काम दुसरं तिसरं कुणाचं नाही तर दीपशिकाचंच आहे. कारण दीपशिकानेच लाल्याला पैसे दिलेले असतात खोटं बोलायला आणि खोटी माहिती द्यायला. तेव्हा अंकुशने अगदी बरोबर ओळखलेलं असतं की ती व्यक्ती आपल्या डिपार्टमेंटमधलीच आहे. म्हणून तर तिला माहिती आहे ना की आपला खबरी कोण आहे ते. लाल्या आपल्या खबरी आहे हे त्या व्यक्तीला कसं काय कळलं? त्याच्यामुळे आपली सगळी माहिती तिच्यापर्यंत पोचत होती. तेव्हाच तिने लाल्याला पकडून आपल्याशी खोटं बोलायला सांगितलं ना. तेव्हा क्रिश म्हणतो, सर, मी तिथे फक्त त्याला विचारायला गेलो होतो. मी त्याला काही बोललो सुद्धा नाही. त्याला प्रेमाने मी इथे घेऊन येणार होतो. पण त्याआधीच तो मला धक्का देऊन पळाला सर, आणि समोरून एक गाडी आली आणि त्याला उडवून निघून गेली. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, क्रिश, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही आहे. तू उगाच वाईट वाटून घेऊ नको, गिल्टी वाटून घेऊ नको. तो पळून गेला आणि ती गाडी आली आणि त्याला उडवून निघून गेली. म्हणजे नक्कीच ती गाडी त्या खुन्याची सुद्धा असू शकते.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोली येते आणि म्हणत असते की सर, याचा अर्थ लाल्याला खोटं बोलायला सांगणारी ही व्यक्ती पोलीस डिपार्टमेंटची असणार हे सुद्धा नक्की. म्हणून तर तिला माहिती होतं ना की लाल्या हा तुमचा माणूस आहे म्हणून. तेव्हा इकडे अबोली म्हणते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवांगीने जाता जाता आपल्याला जी हिंट दिलेली आहे म्हणजे तिने शिवा अशी 2 अक्षरं लिहिलेली आहेत. तेव्हा आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यावेळेला कोण कोण ड्युटीवरती होतं आणि त्यांच्या नावामध्ये शिवा आहे का ते सुद्धा बघितलं पाहिजे सर. त्याच्यामधूनच आपल्याला कळेल की आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये मागे किंवा पुढे शिवा नाव असणारी व्यक्ती आणि इथे तिचा संबंध दीपाली खडसेबरोबर आहे का, त्याचबरोबर शिवांगीबरोबर आहे का, ते आपल्याला बघायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणतो ठीक आहे, उद्याच आपण बघूया की आपल्या डिपार्टमेंटमध्ये तशा नावाचे कुणी लोक आहेत का. तेव्हा इकडे आता अबोली आलेली असते. अबोली म्हणत असते की सर, इथे शिवांगीला मारण्यासाठी डिपार्टमेंटची जी कोणी व्यक्ती गेली असेल तिच्या नावामध्ये एकतर शिवा नाव आहे का ते आपल्याला बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ती शिवांगीबरोबर गेली असेल त्यावेळेला तिचा मोबाईल असेल ना सर तिथे तिच्याबरोबर. तेव्हा जर आपण तिच्या मोबाईलचं लोकेशन जर ट्रेस केलं आणि त्यावेळेला तिचं मोबाईलचं कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला सापडलं ज्या ठिकाणी शिवांगी होती, तर आपण त्या व्यक्तीला बरोबर पकडू शकतो असं मला वाटतंय. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की अगदी बरोबर बोललीस तू अबोली, याचा आपल्याला फायदाच होईल. आता ज्या ठिकाणी शिवांगीचा खून झाला तर तो खुनी तिच्या आजूबाजूलाच असेल, बरोबर तिच्याकडे तिचा मोबाईल असेलच. जर ती व्यक्ती आपल्या डिपार्टमेंटमधली असेल तर लगेचच त्या मोबाईलचं कनेक्शन तिथे कुठेतरी अटॅच नक्कीच झालं असेल. तेव्हा इकडे दीपशिकाला खूपच जास्त राग येत असतो, कारण इथे अबोली आपल्या वकिली बुद्धीने पुरावे गोळा करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. तेव्हा दीपशिका म्हणते अबोली, तू आहे ना खरं तर वकील नाही पाहिजे होतीस, तू ना पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती व्हायला हवी होतीस. अगं तू इथे ॲडव्होकेटपेक्षा आहे ना तू पोलीस डिपार्टमेंटमध्येच भरती व्हायला हवी होतीस, तू का नाही तसं करत. तेव्हा अबोली म्हणते नाही मी तेच करणार आहे. आता ही शिवांगीची केस एकदा का संपली ना की पोलीस डिपार्टमेंटमध्येच मी भरती होणार आहे आणि जे लोक आहेत ना जे खाकी कपड्यामध्ये गुन्हेगार म्हणून वावरत असतात आणि हप्ते गोळा करत असतात त्यांना मी अटक करणार आहे. हेच तर मी पुढे जाऊन करणार आहे. आणि तसंही दीपशिका कसं आहे ना, आधीच या डिपार्टमेंटमध्ये असा एक पोलीस अधिकारी आहे आणि ते म्हणजे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे. ते तेच करतात जे इथे आता खाकी कपड्यांमध्ये म्हणजे पोलिसांच्या वर्दीमध्ये इथे गुन्हेगार प्रवृत्तीने हप्ते गोळा करतात आणि ते स्वतःचे खिसे भरतात. असे गुन्हेगारांना सर आता लवकरच पकडणार आहेत आणि त्यांना अरेस्ट करणार आहेत. हाच त्यांचा पुढचा अजेंडा आहे, हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते. फक्त आता शिवांगीची ही केस एकदा क्लोज होऊ दे की आम्ही त्याच गोष्टींकडे वळणार आहोत. तेव्हा इकडे आता अबोली दीपशिकाला तिच्याच भाषेमध्ये चांगलंच उत्तर देते. तेव्हा दीपशिका म्हणते ए अबोली, तोंड सांभाळून बोला. तेव्हा अबोली म्हणते तुला काय करायचं आहे गं, आम्ही इथे त्या दीपाली खडसेबद्दल बोलतोय ना, तुला एवढी चिडचिड करायची काय गरज आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते मी कुठे चिडचिड करते, तुम्ही कुणाबद्दलही बोला. तेव्हा अबोली म्हणते की तुझ्याकडे बघून तर असं वाटतंय की आम्ही त्या दीपाली खडसेबद्दल नाही तर दीपशिकाबद्दल बोलतोय, म्हणून तुला इतका राग येतोय. तूच तर शिवांगीचा खून केलेला नाही आहेस ना. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते अबोली, तोंड सांभाळून बोला, माझ्यावरती आरोप करू नकोस, कळलं ना. जे काही करायचं आहे ते करा. तेव्हा अबोली म्हणते जाऊन बस ना मग तिकडे, तुझ्याकडे तर असं बघून वाटते की तूच हे सगळं काही घडून आणलेलं आहेस. त्यानंतर इथे अबोली आता रागाच्या भरात बोलत असते, पण ती योग्य व्यक्तीलाच बोलत असते, कारण दीपशिकाच ती व्यक्ती आहे जिने हे सगळं घडून आणलेलं असतं. तेव्हा इकडे आता दीपशिका जाते आणि रागाने जाऊन आता एका बाजूला बसते. तेव्हा अंकुश आता फोन करतो त्याच्या माणसाला आणि म्हणत असतो की जी लोक डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्या सगळ्या लोकांचे आता मला इथे फोन रेकॉर्ड्स हवे आहेत. ते कुठे कुठे गेलेले असतील तिथले तिथले मला लोकेशन हवे आहेत. असं इकडे आता अंकुश म्हणतो. सगळ्या लोकांचे इथे आता मोबाईल रेकॉर्ड्स तो काढायला सांगतो आणि म्हणतो की ही माहिती फक्त मला एकट्याला दिली पाहिजे. त्यानंतर तिथे क्रिश येतो. क्रिश म्हणत असतो की सर, तुमचा अंदाज हा खरा ठरला. म्हणजे त्या बुटांचे ठसे हे एका लेडीजचेच आहेत. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलेला आहे. ते बुटांचे ठसे एका लेडीजचे आहेत हे कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता सगळ्यांच्या घरी जाऊन चौकशी करायची आहे, म्हणजे शोधाशोध करायची आहे आणि ही माहिती फक्त आपल्या चौघांमध्ये राहील. कळलं का दीपशिका.
तेव्हा दीपशिका म्हणते हो सर. त्यानंतर इथे दीपशिका आता पूर्णपणे घाबरलेली असते. क्रिशला ती जबाबदारी दिलेली असते की सगळीकडे जाऊन आता चौकशी करायची आहे आणि सगळ्या लोकांचे इथे मोबाईल डिटेल्ससुद्धा आता अंकुशने मागितलेले असतात. म्हणजे कोण कुठल्या वेळेला कुठे होतं हे आता कळलं पाहिजे आणि जी व्यक्ती शिवांगीच्या आसपास असेल, आजूबाजूला असेल, तिचं रेकॉर्डिंग आता शिवांगीचा जिथे मर्डर झाला तिथलं येणारच. त्यामुळे इथे आता हा सगळा प्लॅन अंकुशने केलेला असतो इथे दीपशिकाला पकडण्यासाठी. पण दीपशिकाच खरी गुन्हेगार आहे हे अजूनपर्यंत कुणालाही कळलेलं नाही आहे. त्यानंतर दीपशिका मनामध्ये घाबरलेली असते. ती म्हणते की आधी हे प्रकरण आहे ना ते मला मिटवू दे, मग ह्या अबोलीला बरोबर बघते, तिला बरोबर धडा शिकवते. त्यानंतर इकडे अबोली बाहेर येते आणि क्रिशला म्हणत असते की क्रिश, दीपशिकाच्या सुद्धा घरी जा चौकशीसाठी. तेव्हा क्रिश म्हणतो दीपशिकाच्या? तेव्हा अबोली म्हणते हो, कारण दीपशिकाच्या नावामध्ये सुद्धा शेवटीला शिखा येतो. तो र जरी गायब झाला असला ना तरीसुद्धा वा आहे. कदाचित तिला दीपशिखा लिहायचं असेल, असं सुद्धा होऊ शकतो, आपण शक्यता नाकारू शकत नाही. तेव्हा क्रिश म्हणतो अगदी बरोबर. तेव्हा इकडे अबोली म्हणते आणि ती ज्या पद्धतीने वागते ना, मला तिच्यावरती संशयसुद्धा आहे. तेव्हा इथे क्रिश म्हणतो ठीक आहे अबोली, तुला जर तसं वाटत असेल तर मी नक्कीच दीपशिकाच्या घरी जाऊन सुद्धा तिथे चौकशी करणार आहे. त्यानंतर क्रिश येतो. आता एका घरी आल्यानंतर तो सगळीकडे शोधाशोध करत असतो. सगळीकडे त्याला काय मिळतंय का नाही ते सगळं तो बघत असतो. काही गोष्टी त्याला संशयास्पद आता आढळतात आणि ते म्हणजे ज्या वेळेला इथे आता पायांचे ठसे तो बघतो, क्रिशला खूपच मोठा धक्का बसतो. तो आता इकडे मोबाईलच्या टॉर्चवरती त्याला जे जे काही पुरावे मिळत असतात ते पुरावे तो बघत असतो. तेव्हा तो आता इथे पायांचे ठसे बघितल्यानंतर खूपच जास्त त्याला शॉक बसतो. म्हणजे त्याला आता विश्वासच बसत नाही की हे सगळं काय आहे. म्हणजे इथे जो काही अंदाज बांधलेला असतो ती व्यक्ती पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित आहे आणि इथे अगदी ते खरं ठरलेलं असतं. कारण जेव्हा क्रिश त्या ठिकाणी येतो आणि सगळ्या गोष्टी इथे आता बघत असतो, सगळ्या गोष्टी तो व्यवस्थितरित्या चेक करत असतो. कुठे काही लपून तर ठेवलेलं नाही आहे ना, कुठे काही पुरावे तर नाही आहेत ना, हे सगळं जेव्हा क्रिश बघत असतो प्रेक्षकांनो, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण तो तिथे टॉर्च मारतो आणि एकटक तिथे बघतच बसतो, कारण खूप मोठा पुरावा त्याच्या हाती लागलेला असतो. तेव्हा क्रिश सगळ्यात आधी अंकुशला फोन करतो आणि म्हणत असतो की सर, तुम्ही बोलत होता ते अगदी बरोबर आहे. इथे तसेच बुटांचे ठसे सापडलेले आहेत सर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो गुड जॉब क्रिश, अजून तिथे काय मिळतंय का ते बघ. तेव्हा इकडे आता क्रिशने सांगितलेलं असतं की बुटांचे ठसे जसे शिवांगीचा मर्डर झाल्यानंतर तिथे सापडलेले असतात, तसेच एका लेडीज ऑफिसरचे बुटांचे ठसे त्या ठिकाणी सुद्धा सापडलेले असतात ज्या ठिकाणी क्रिश गेलेला आहे. त्यानंतर इथे इन्स्पेक्टर कदम यांचासुद्धा फोन आलेला असतो. अंकुशने जे काही सगळ्या मोबाईलचे लोकेशन वगैरे चेक केलेले असतात ते सगळ्यांचा रिपोर्टसुद्धा आता आलेला असतो. त्यामुळे इथे अनेक गोष्टी त्यांच्यासाठी आता सोप्या होणार असतात. तर प्रेक्षकांनो, इथे क्रिश आलेला असतो आणि तो पुन्हा म्हणतो की सर, अजून खूप मोठा पुरावा इथे सापडलेला आहे. त्या मास्क गर्लचा मास्क, तिचे कपडे हे सुद्धा इथे सापडलेले आहेत आणि अजून खूप जास्त छोट्या मोठ्या वस्तू. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की हे बघा सर, अजून खूप काही गोष्टी आहेत या बॅगमध्ये. तेव्हा अंकुश म्हणतो की हे बघ क्रिश, अजून जे काही तुला मिळेल ना ते सगळं एका बॅगमध्ये इथे आता घेऊन ये. आणि गुड जॉबसुद्धा म्हणतो, कारण क्रिशने इथे खरंच उत्तम काम केलेलं असतं. त्याने ते सगळे पुरावे अगदी व्यवस्थित गोळा केलेले असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता दीपशिका घाबरलेली असते. दीपशिका म्हणते की आता माझं काही खरं नाही आहे. माझा संबंध पोलीस डिपार्टमेंटशी आहे. माझ्याच बुटांचे ठसे सापडलेले आहेत. आता मी काय करू? आता माझं नाव सगळ्यांना कळलेलं असणार. आता माझं खरं नाही आहे. आता मला इथे जेलमध्ये सडवतील, माझे हाल करतील. नाही नाही, मलाच आता काहीतरी करायला हवं. आणि तिथे एक दोरखंड असतं, ते इकडे आता शिवांगी उचलते. तर इकडे जे दोरखंड असतं ते दीपशिका उचलते आणि दीपशिका म्हणत असते की बास झाला आता, आता बास झालं, आता मला सहन होत नाही आहे, आता आपण पुढच्या जन्मातच भेटू, असं ती म्हणते आणि ते दोरखंड हातामध्ये घेऊन ती उभी असते. तेव्हा इकडे क्रिश जातो. क्रिश आता कपाटाचा दरवाजा उघडतो. कपाटाचा दरवाजा उघडल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये एक बॅग सापडते. ती बॅग आता क्रिश बाहेर काढतो. त्यानंतर इकडे आता दीपशिका एक वेगळंच प्लॅनिंग करत असते. दीपशिकाने ते दोरखंड घेतलेलं असतं आणि ती बांधत असते. त्याचबरोबर इथे क्रिश ती बॅग काढतो.
त्याच्यामध्ये अजून काही मिळतं आहे का ते बघत असतो. तर त्याच्यामध्ये काही वस्तू असतात, काही हत्यारं असतात, त्याच्यामध्ये डायरी असते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मास्क असतो, मास्क, कपडे असतात, ती जे काही त्याच्यावरती दागिने वगैरे घालत असते ते सगळं काही त्या बॅगमध्ये आता क्रिशला सापडलेलं असतं. आणि इथे दीपशिका म्हणत असते की बास झालं, आता मला इथे आता या गोष्टीचा मला सोक्ष लावलाच पाहिजे. आणि ती इथे आता कसली तरी तयारीही करतच असते, विचित्र तयारी असते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता क्रिशने तो मास्क बघितल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो. क्रिश पूर्णपणे घाबरलेला असतो, कारण त्याचा त्या गोष्टीवरती विश्वास बसत नसतो की ही मास्क गर्ल आत्तापर्यंत जिला आपण शोधत होतो ती आपल्या एवढ्या जवळ होती आणि आपण तिला पकडू शकलो नाही. तिने इतका आपल्याला त्रास दिला, ती डिपार्टमेंटमधलीच मुलगी आहे हे आता जेव्हा क्रिशला कळतं तेव्हा क्रिशलासुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो की अबोली, अगं हा तिचाच नंबर आहे, ती व्यक्ती आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहे, आपल्या इतकी जवळ होती, आपल्या आजूबाजूला होती, तरीसुद्धा आपण तिला ओळखू शकलो नाही. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की सर, हे बघा, इथे आता सगळे पुरावे मिळालेले आहेत त्या माजगलचे. त्याच्यामुळे आता ज्या व्यक्तीवरती आपल्याला कधी संशयही आला नव्हता तीच व्यक्ती माजगल असू शकते आणि तिनेच हे सगळे खून केलेले आहेत. तीच इथे दीपाली खडसे आहे, तीच शिवांगीची बहीण आहे. हे सत्य आता फायनली बाहेर आलेलं असतं. आणि इकडे दीपशिकासुद्धा घाबरलेली असते. दीपशिकाने सुद्धा सगळी तयारी ऑलरेडी इकडे करून ठेवलेली असते. तेव्हा इकडे आता मोबाईलचं लोकेशन सापडलेलं असतं, त्या लोकेशनवरती आता संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट आलेलं असतं. तर इकडे दीपशिकाने आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर इकडे आता आत्महत्या केलेली व्यक्ती, हिचा चेहरा आधी दाखवला जात नाही, तिचे पाय दिसत असतात. सगळ्यांना आता आपल्याला असं वाटलं असेल की ती दीपशिका आहे ना, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण नाही प्रेक्षकांनो, ती दीपशिका नसते, ती असते शीतल वावळ. त्याच्यामुळे इथे आता दीपशिकाने शीतल वावळ हिला त्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं, कारण तिच्या नावामध्ये शिवा येत असतं. आणि त्याचबरोबर इथे शीतल आणि वावळ याचा वा असं शिवा म्हणून आता सगळे पुरावे तिच्या घरामध्ये नेऊन ठेवलेले असतात. तिच्या घरामध्येच ती आता ते खुनाचे पाय घेऊन जाते. आणि त्याचबरोबर शीतल वावळला या प्रकरणामध्ये दीपशिका मुद्दामून फसवते, कारण दीपशिका इथे हसत असते. आपल्याला असं वाटतं की दीपशिकाचं भांडं फुटतंय म्हणून ती आता स्वतःला संपवण्याचा विचार करते, पण तसं नाही आहे प्रेक्षकांनो. ती शेवटपर्यंत हार मानत नाही. तिने सगळं प्लॅनिंग आधीच करून ठेवलेलं असतं, कारण ती बोलते की अबोली, तू इतकी हुशार आहेस, मी पण काही कच्ची खिलाडी नाही आहे. त्या शिवांगीने जाता जाता जो मूर्खपणा करून ठेवला होता, तिला काय वाटलं ती मला अडकवेल का? पण मी कधीच अडकू शकत नाही, मी पण काही कच्ची खिलाडी नाही आहे. आता बघितलं ना, शीतल वावळला या प्रकरणामध्ये कसं अडकवलं, कसं फसवलं. तर इकडे दीपशिकाने सगळे पुरावे, मास्क, कपडे, सगळं काही इथे शीतलच्या घरी नेऊन ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे सगळ्यांचा संशय आता शीतलकडे जातं. मोबाईलचं लोकेशनसुद्धा त्यावेळेला ती मोबाईलसुद्धा शीतलचाच घेऊन जाते. त्यामुळे सगळं नाव आता शीतल वावळवरती आलेलं असतं. आणि इथे करून सवरून आता इथे दीपशिका मात्र नामानिराळीच असते. अंकुश आता इकडे फॉरेन्सिक लॅबमध्ये फोन करतो, पोलीस डिपार्टमेंटमधून अजून काही लोकांना बोलावून घेतो, कारण इथे शीतल वावळने स्वतःला संपवलं असं त्याला वाटत असतं. पण इथे जबरदस्तीने दीपशिकानेच तिला फासावरती लटकवलेलं असतं. पण याचा छडासुद्धा आता अबोली लवकरात लवकर लावणार. तेव्हा इकडे अबोली म्हणते की सर, शीतलचा शी आणि वावळचा वा म्हणून तिने आता शिवांगीने शिवा लिहिला असेल का सर? तेव्हा अंकुश म्हणतो, हो अबोली, शक्यता नाकारता येऊ शकत नाही, तिने हिच्या नावावरूनच ते शिवा लिहिलं असावं. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, बघितलं ना अबोली, माझ्यापर्यंत तुमचे हात कधीच पोचू शकत नाही, तर या कायद्याचे हात माझ्यापर्यंत कधी पोचणारसुद्धा नाही. कसं आता ही कायमची केस संपवून टाकली मी गुन्हेगार असूनसुद्धा मी नामानिराळीच राहणार, उघड माथ्याने फिरणार, कुणीही मला पकडू शकत नाही आहे, असं इकडे आता दीपशिका म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे एक आता लेटर लिहून ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मीच आहे माजगल, मीच आहे खुनी, मी शिवांगीला सांगितलं होतं की सगळ्यांचे खून कर म्हणून, माझं नाव आहे शीतल वावळ म्हणून तिने शिवा लिहिलं होतं. मला असं वाटलं की आता माझं भांडं फुटलं, आता सगळ्यांनी मला ओळखलं, म्हणून त्याआधीच मी स्वतःला संपवलेलं आहे. तेव्हा मी स्वतः शीतल वावळ हे सत्य आता स्वतःच्या तोंडाने कबूल करते, चिठ्ठीमधून तुम्हाला सांगते.
तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, कुणीही माझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि मला शिक्षा होणार नाही.